नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय? आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. राईड करताय ना, करायलाच पाहिजे. सो मित्रांनो, आजचा टॉपिक हा होता की आपल्या बाईकबद्दल बोलतोय मी. आपल्या म्हणजे माझ्याच नाही, तुमच्यासुद्धा बाईकबद्दल. आता जे काही आपले फॅमिली आहेत त्यातले जे कोणी आपले ब्लॉग बघतात त्यांच्याकडे बाईक आहे किंवा काय बोलतात कार आहे, वॉटेवर, ती कारसुद्धा असू दे, काही इश्यू नाही आहे त्या बाबतीत. त्यांच्याकडे व्हेकल्स आहेत, राईट. हेच सिम्पल गोष्टीत त्यांच्याकडे व्हेकल्स आहेत. त्यांच्यासाठी आजची व्हिडिओ आहे की एक गोष्ट असते की आपल्याला बघा ना, कधी मूड खराब असला किंवा काय असलं, मेन म्हणजे जेव्हा मूड वगैरे खराब असतो. एक मिनटं, मला वाटलं कॅमेरा बंद झाला, मला असं वाटलं, सॉरी. आपला कधी कधी मूड वगैरे खराब असतो तेव्हा आपण गाडी वगैरे घेऊन बाहेर जातो. तर मेन म्हणजे ती खूप चुकीची गोष्ट आहे. मूड जेव्हा खराब असतो तेव्हा गाडी वगैरे बाहेर नेणं आणि फास्ट वगैरे चालवणं. आजकाल सोशल मीडियावर आपण बघतोच की एकदम कोणता तरी एकदम जुना केकेचा वगैरे, केके आपले सिंगर होते जे ऑफ झाले, त्यांचं गाणं वगैरे लावायचं आणि फास्ट गाडी चालवायची कशी पण. त्याला मोटो ब्लॉगिंग किंवा रायडिंग नाही बोलत, मला एक निव्वळ छपरीपणा बोलतात. मन शांत असेल तेव्हा बाईक काढा, बाहेर एन्जॉय करा. हा, आय नो कधी कधी आपला मूड खराब असतो तेव्हा आपण बाईक घेऊन जातो, ठीक आहे, जा, काय नो इश्यू. मग उद्या शांत ठिकाणी जाऊन बसा, कंटिन्युअसली रायडिंग वगैरे करू नका. आणि त्या टायमाला आपला माइंड खूप गरम असतो, खूप काही विचार करत असतो. सो ते असतात गोष्टी. आणि हे ब्लॉग बनवण्याचं कारण हे की मी बोललो यार, किती दिवस झाला आपण बाईकबद्दल काही गोष्टी बोललेलो नाही आहेत आपण, की आपल्याला बाईक म्हणजे आपल्याला किती येते. कारण की तुम्हाला माहीत असेल, त्यांच्याकडे आधी बाईक वगैरे नव्हती किंवा कार नव्हती, त्या लोकांना आधी ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर किती इश्यू व्हायचे. आणि जेव्हापासून त्यांच्याकडे बाईक कार्स आल्या त्यापासून ट्रॅव्हल आणि जिंदगी बोलतात नाही सोपी झाली. ठीक आहे मित्रांनो, काही गोष्टी असतात की अरे पेट्रोलचा खर्च, डिझेलचा खर्च, वॉट एव्हर थिंग. CNGचा खर्च तर एवढा नसतो, बट तरी पण चला CNGचं पण पकडू. या गोष्टी सर्व खर्च असतो, आपण विचार करतो. पण काही ठिकाणी किंवा काही गोष्टीत त्याचा फायदासुद्धा पडतो. जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुमच्याकडे कार असेल, तुम्ही डीमार्टला जाताय, डीमार्टला तुम्ही 4-5 हजाराची तरी मिनिमम खरेदी करणार. ते सामान आणायला तुम्हाला परत 300 रुपये तरी मिनिमम रिक्षाला द्यायला लागणार किंवा 200 रुपये तरी. त्यापेक्षा आपल्या गाडीमध्ये 100 रुपयाचा पेट्रोल टाका किंवा CNG टाका, बेस्ट. फॅमिलीला कुठे पण घेऊन जायचं, तुमची मोठी फॅमिली असेल 5-6 जणांची किंवा 4 जणांची सुद्धा असू दे, तरी तुम्हाला बरं आहे ना. ओ मामा ऑन ड्युटी, सकाळीच काम चालू आहे. पावसाला थांबला आहे मेन म्हणजे मुंबईमध्ये, खूप बरं वाटतं. आता अख्खी नवरात्र आहे ना मित्रांनो, असं वाटत होता पाऊस जून जुलैच चालू आहे. आणि डेली संध्याकाळी 7 नाही वाजले ना की पाऊस पडायला चालू. समजत नव्हतं नक्की काय चालू आहे. मी आमच्या इथे आता, मला ते गरबा वगैरे नाही आवडत, प्रत्येकाची चॉईस आहे. मी तरी नाही जायचो, पण माझे मित्र वगैरे ते लोक जायचे. संध्याकाळी 7 नाही वाजले, तयार होऊन लोक बाहेर नाही निघाले 7:30-8ला की पाऊस चालू व्हायचा. आणि डेली किती कपडे ओले करणार. अरे रे, समोरची बघा, समोर मीटिओर आहे, त्या चैनीची वाट लागली फार. मला झूम करून मे बी तुम्हाला एडिटिंगच्या टायमाला दाखवायला लागेल. पूर्ण चैनीची वाट लागली, गाडी चालवायची म्हणून चालवतात. काही लोक गाडी घेत आहेत, बट त्यानंतर आफ्टर बाय मेंटेनन्स जे असतं तो काय लोक बघत नाही हो गाडीचं चालवाय. अरे काय हो गया, अरे नहीं PUC है, PUC. हमको लग गया कुछ तो हो गया. अरे आपण बिहार में पोहोच गए बे. तर जस्ट किडिंग, मला वाटलं काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झालं म्हणून मी जस्ट, काय झालं एवढं गर्दी काय अशी. हां, हे बघा, आता ही पण चुकीची गोष्ट आहे यार. इथे माहीत आहे रहदारीचा रस्ता आहे, गर्दी होते, थोडा पुढे बघा ना यार. एकदम सेंटरला तुम्ही लेफ्ट हँड साईडला लावून ठेवलं आहे. आय नो काही लोक बोलतील लेफ्ट हँड साईडलाच आपण गाडी थांबवतो काय इश्यू झालं तर. अहो बट तरी पण या टायमाला ट्रॅफिक किती असते. आता 2-3 गाड्या थांबल्या तरी प्रॉब्लेम होतात ना. PVC वगैरे काढता की नाही टाईम टू टाईम, प्रत्येक वर्षाच्या संपायच्या आधीच काढून घ्या, 2-3 दिवस बाकी असतील तेव्हा. त्यावर पण आपली व्हिडिओ येईल लवकरच. मी मोस्ट ऑफ टाईम आधीच काढून घेतो, तुम्हाला सांगेल काय प्रोसेस असते किंवा काय गोष्टी असतात ते. आपण शॉर्ट्स पण टाकू आणि त्यावर एक लॉंग व्हिडिओ पण आहे. लॉंग व्हिडिओ म्हणजे पर्टिक्युलर त्या पार्टवर नाही, सर्व गोष्टी आपल्या डेली ऑब्झर्वेशन पार्ट्समध्ये येतील नक्की. आता सध्या राईडला कुठे जायचा असा इश्यू आहे माझा. जायचा तर विचार आहे,
बट लेट्स होप घरातले परमिशन देतील का, आणि दिली तर मला जाणं पॉसिबल होईल का. कारण की ह्या सेमला मला आहे ना मित्रांनो, खरं सांगावं तर फायनल इयर असल्या कारणामुळे मला जास्त सुट्ट्या नाही आहेत. आधीच्या स्टार्टिंगच्या 2 वर्ष खूप सुट्ट्या भेटलेल्या, बट फायनल इयर असल्यामुळे नाही घेता येत. आणि तुम्ही समजू शकता की कॉलेजवाले लास्ट इयर असल्यावर काय करू शकतात ते आपल्यासोबत. सो मला त्या बाबतीत रिक्स नाही घ्यायचं आहे. यार गर्दी बघा ना यार, सकाळचे 8:30 वाजले आहेत तरी गर्दी एवढी. ऑफकोर्स यार, अरे तन्मय भाई यार, सुबह के 8:30 बजे ट्रैफिक होगा ना यार, रात को 12 बजे होगा. आज ही गोष्ट पण बरोबर आहे की सकाळी 8:30ला ट्रॅफिक असेल, पण कसं मी जेव्हा कॉलेजला जातो त्या मोस्ट ऑफ टाईम मला ट्रॅफिक नाही भेटत, रोड खालीच असतो. आज वार काय आहे, आय थिंक शुक्रवार आहे मला असं वाटतं. हां शुक्रवार राईट, तेव्हाच कॉलेज असतो. आज चिकन खाने का दिन दोस्तों, आज चिकन खाएंगे. नवरात्रीमध्ये चिकन वगैरे खात नाही ना आम्ही, नवरात्रामध्ये पूर्ण पालन करावं लागतो. तुम्ही पण करता का की खाता चिकन? काही लोक खातात सुद्धा नवरात्रीमध्ये, नवरात्र काय श्रावणमध्ये सुद्धा खातात. तो मी माझा मित्र तर नाही, माझा एक बोलतात ना जस्ट लांबचा असं एक ओळखीचा फ्रेंडचा फ्रेंड आहे, मराठीच आहे तो. आय थिंक इथे राहतो वाटतं, नाशिक किंवा कुठेतरी पुण्याला राहतो वाटतं, कन्फर्म आठवत नाही मला, नाव नाही घेऊ शकत त्याचा. बट तो त्याच्या घरी आहे ना गणपती असतात, समजा 10 दिवसाचा गणपती आहे ना, त्याच्या घरी 10 दिवसाचा गणपती समजा हॉलमध्ये बसवलं आहे. ऑफकोर्स तुम्ही लोक चिकन नसेल खात, बट त्याच्या घरी माहिती आहे कसं आहे, 10 दिवस जर गणपती बसवला आहे ना, त्याच्या किचनमध्ये चिकन बनतो आणि ज्या घरातले आहेत ना किचनमध्ये बसून चिकन खातात. आणि बाहेर गणपती जोक नाही करत मी, खरं सांगतोय. हॉलमध्ये आहे ना, समजा आता हा हॉल आहे, ह्या साईड लेफ्ट हँड साईडला किचन आहे आणि राईट हँड साईडला बेडरूम आहे. तर हॉलमध्ये गणपती बाप्पा आहेत आणि लेफ्ट हँड साईडला लोक चिकन बनवतात आणि बनवून वगैरे खाणार वगैरे तिथेच. प्रत्येकाची चॉईस आहे, पण मला वाटतं यार असं करण्यापेक्षा, देवाचं विटंबना करण्यापेक्षा यार कशाला खायची गरज आहे, किंवा आणूच नका ना मग देव यार तुम्हाला एवढं, जर 10 दिवस पण नसेल राहत तर. आता सो कॉल्ड काही लोक ऑफेंड होतील की असं कसं बोलू शकतोस कुणाच्या खाण्यापिण्यावर. मी जस्ट माझा ओपिनियन दिला आणि माझ्या गोष्टी सांगतो जे मी बघितल्यात. तर प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते किंवा प्रत्येकजण वेगळा असू शकतो, आपण त्यावर काय बोलू नाही शकत. अच्छा गावात तुला तर उडवतच वाटतं बोल. ब्लॅक नंबर प्लेट गव्हर्नमेंटच्या याला एम्प्लॉईजला असते का आठवत तर नाही, पण इथे टाकतो मी तुम्हाला लेफ्ट एडिट करताना. मित्रांनो फायनली मेट्रो वगैरे पण चालू होते. दिवशी 2 मेट्रो झाले सुद्धा इथे टेस्टिंग रनसाठी. आणि ही मेट्रो सुद्धा आहे ती, ही प्रियदर्शनीपासून ते हितपर्यंत आय थिंक काहीतरी चालू होणार आहे. चेंबूरपासून ते गोवंडीपर्यंत, जास्त मोठा टप्पा नाही आहे. सो जे मुंबईत राहतात त्यांना तर एवढा उपयोग नाही आहे. जेव्हा पुढे कंटिन्यू होईल वडाला ह्या साईडला, तेव्हा जरा रिअल फायदा समजेल की काय आहे तो मेट्रोचा. एवढा वर्ष लावून मेट्रो बनवली, ती पण एवढीशीच. आणि हे रस्ते प्रत्येक 7 ते 8 महिन्याने रस्ते खराब होतात. म्हणजे प्रिव्हियसली परफेक्टली 6 ते 7 महिन्यापूर्वी पाठचे ब्लॉग चेक करा जाऊन तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला रोडची कंडिशन दिसेल. तेव्हा रोड नवीन बनवलेले होते, तर रिटर्न 7 ते 8 महिन्यात खराब झाला. तो त्या साईडचा पण रोड आहे, त्याची पण तीच कंडिशन आपल्याकडे पूर्ण व्हिडिओ. BMCने विचार केला ना फुटेज पाहिजे, फूटप्रिंट, तर आपल्याकडे सर्व आहेत बनवण्यापासून ते खराब होईपर्यंत. काय करू शकतो, तुम्हाला भाई काय जलवायू व्हायचं आहे. तर बस झाली मस्ती आजसाठी. ब्लॉग वगैरे तुम्हाला कसं वाटला मला यार एवढंच असतो माझी अपेक्षा, तुम्ही की ब्लॉगवर प्रेम द्या यार. तुम्ही मला शॉर्ट्सवर एवढे लाखोने आणि व्ह्यू देता तुम्ही मला, थोडा व्हिडिओजवर पण द्या. आपल्याला असं नाही की काय आहे, आपलं कसं आहे की तुम्ही थोडं प्रेम दिलं तरी चालेल, पण मोटिवेशन होऊ द्या, थोडासा मोटिवेशन. माझं एक असं आहे माहिती आहे, दुनिया काय बोलते याचा विचार नाही करायचा, आपण ब्लॉग बनवत राहायचं. मित्रांनो 1.5 वर्ष झालेत आपल्याला, आपले 1000 सबस्क्रायबर पण नाही आहेत. खूप लोक बोलतात अरे तुझे 1.5 वर्ष झाले, तुझे सबस्क्रायबर नाही, तू असे व्हिडिओज बनवतो, वॉट एव्हर बनवतोस. मित्रांनो मला माहिती आहे मी ब्लॉग्स कसे बनवतो, 1.5 वर्षापासून येतो. मला कोणी ज्ञान द्यायची गरज नाही, मी स्वतः शिकलो, मला कोणी शिकवायला आलं नव्हतं. आपल्याला कोण जर शिकवत असेल ना तर आपण त्याच्याकडनं ऐकून घ्यावं, आणि कोण जास्तच फालतूगिरी करत असेल ना तर नका ऐकू.
जो आपल्याला आपल्या चांगल्यासाठी बोलतोय ते तुम्हाला पण समजत असेल. एखादा व्यक्ती आपल्या चांगल्यासाठी बोलत असेल त्याच्या गोष्टी ऐकून घ्या, त्या गोष्टीत बदल करा आणि जे एखादा फालतूपणा करा तर सोडून द्या. तर मी तेच सांगत होतो की ब्लॉगवर मला 20 काय 30सुद्धा व्ह्यू आले ना तरी मी खुश असेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता फक्त एवढंच म्हणणं असतं की ब्लॉग बघितलं पाहिजे. ब्लॉग कसं वाटतं, लाईक शेअर सबस्क्रायबर हे वाढतातच हो. प्रत्येक यूट्यूबर किंवा काही गोष्टी लगेच नाही होत आणि आपण कंटेंट बनवतो, आपण लगेच अपेक्षा नाही करू शकत. मी माझ्या ओपिनियननी सांगतो, काय काही लोकांचं कसं असतो की 4 व्हिडिओ टाकले 10 व्हिडिओ टाकले लगेच सबस्क्रायबर वाढले किंवा व्ह्यूज आले म्हणजे मोठा झाला, अशातल्या गोष्टी नसतात. प्रश्न असतो कन्सिस्टंट राहणं. कन्सिस्टंट किती आहे, प्रत्येक वीकला किती व्लॉग्स येत आहेत, कशा काही गोष्टी आहेत त्या डिपेंड करतात. शोध जमा होता आता दुसरा कारवाला वगैरे असतात. सो तेच कन्सिस्टन्सी मेन असते कॉन्टेंट बनवण्यात. ते तुम्हाला माहीतच असेल की तुमचा तन्मय भाऊ बनवतोच. इन्स्टाला पण डेली रील असतात. ब्लॉगसुद्धा तुम्हाला प्रत्येक वीकला बुधवारी बघायलाच भेटतो. बाय चान्स कधी लेट झाला तर सॅटर्डे संडे असा ब्लॉग शिफ्ट होतात. बाकी शॉर्ट्स तर येतच असतात. सो पोचलो कॉलेजला. आजसाठी एवढंच. मी तुमची रजा घेतो. भेटो पण परत एकदा कोणत्या नवीन तरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत. टिल दॅन बाय बाय, टेक केअर आणि जय महाराष्ट्र मित्रांनो.